नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. ई फायलिंग प्रक्रिया विरुद्ध संघर्ष समिती जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांच्या अंतर्गत किरण महेंद्र सर यांच्या नेतृत्वात काल जिल्हा सत्र न्यायालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नागपूर जिल्हा सत्र न्यायालय येथील ई फायलिंग प्रक्रिया थांबविण्याकरिता दबकी बार रूमच्या वतीने सर्व वकील एकत्रित येऊन नारे निदर्शने करण्यात आले. वकिलांच्या हितासाठी मार्ग काढावा यासाठी यांच्या मागण्याकरिता आंदोलन करण्यात आले. यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे ई फायलिंग प्रक्रिया बंद करा अशी मागणी करत रोष व्यक्त केला. यावेळी डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन रोशन बागडे यांनीही समर्थन दिले. तसेच वरिष्ठ वकील एड कमल संतुजा, पंकज जयस्वाल, नितीन देशमुख यांनी पाठिंबा देऊन सहकार्य केले. ॲडव्होकेट ई फायलिंग प्रक्रिया बंद करून वकिलांच्या हितासाठी मार्ग काढावा याकरिता धरणे आंदोलन करण्यात आले. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. मैं एडवोकेट सूर्यकांत जायसवाल, नागपुर डिस्ट्रिक्ट बार नागपुर का मेंबर हूँ. पिछले 35 साल से वकालत कर रहा हूँ. सर, आज ये आंदोलन हमने ई फाइलिंग के विरोध के अंदर में यहाँ ये किया हुआ है, जो हमारी एक संघर्ष समिति के माध्यम से आज हमारी आवाज़ बुलंद ई फाइलिंग विरुद्ध हम लोग संघर्ष समिति के माध्यम से आज अपनी आवाज़ बुलंद करने के लिए यहाँ पर एकत्रित हुए हैं. कल हमने पत्रकार भवन के अंदर में पत्रकार परिषद लेकर भी पत्रकारों को इस बारे में हमने जानकारी दे दिए थे कि भाई आज हमारा आंदोलन शांतिप्रिय ढंग से हम यहाँ करने वाले हैं. ई फाइलिंग जो सरकार ने हमारे विरुद्ध लागू की है पूरे देश के अंदर में अगर लागू हुई है वो, तो सारे देश के अंदर में वो लागू होनी चाहिए. लेकिन क्या हो रहा, कई स्टेटों के अंदर में कि नहीं ई फाइलिंग के बारे में कि नहीं किसी प्रकार का भी यानी नियम जबरदस्ती लादा नहीं गया है. जैसा गुजरात हो गया, मध्य प्रदेश हो गया, उत्तर प्रदेश हो गया. लेकिन महाराष्ट्र के अंदर में जो हेतुपुरस्पर और जबरदस्ती ये ई फाइलिंग का जो क्या हो गया कि जो सरकार ने ई फाइलिंग लागू तो कर लिया, लेकिन यहाँ के सिस्टम के पास में सफिशिएंट इंफ्रास्ट्रक्चर जो उन्होंने ई फाइलिंग के लिए यहाँ मौजूद करने को होना था, वो चीज़ें नहीं की. तो सबसे पहले तो ये है कि सरकार जो जबरदस्ती हमारे ऊपर में ये नियम लागू कर रही है कि भाई जिसको भी अपनी पिटीशन फाइल करना है या जिसको भी यहाँ पर ई फाइलिंग करना है वो सिर्फ ई फाइलिंग के माध्यम से ही करे. हम चाहते हैं, हमारा ई फाइलिंग के लिए विरोध नहीं है, लेकिन हम चाहते हैं कि ई फाइलिंग के साथ में इन्होंने के लिए फिजिकल फाइलिंग भी लेना चाहिए. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ व तरुणांचे आदर्श व स्फूर्ती देणारे स्वामी विवेकानंद यांची जयंती एडुसन फाउंडेशन नागपूर तर्फे आयोजित करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे संचालक निलेश काळे, मुख्य अतिथी समाज कल्याण विभागाचे प्रकल्प अधिकारी हृदयजी गोडबोले, समता दूध, दीक्षा पवार, शुभांगी टिंगणे उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. हृदयजी गोडबोले यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. पर्यटनातून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी 350 कोटीचा विशेष विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत भंडारा जिल्ह्याला 100 कोटी तर नागपूर जिल्ह्याला 250 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विदर्भात पर्यटकांचे सर्किट तयार करून वनपर्यटकांसोबत जलपर्यटन क्षेत्राचा विकास तसेच पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील केबल डेड पुलाचे लोकार्पण व भंडारा जिल्ह्यातील पहिला अंभोरा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थित झाली. शंकरनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य जाणता राजा नागपुरात 13 ते 15 जानेवारी दरम्यान सुरू झाले आहे. या महानाट्याला उपस्थित राहून शिवविचारांच्या जागरणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शनिवारी या महानाट्याचे उद्घाटन सोहळ्यासाठी मुनगंटीवार नागपूरच्या यशवंत स्टेडियमला पोहोचले होते. आपल्या सर्वांचे आदर्श आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे 350वे वर्ष आहे. शिवाजी महाराजांनी परकीय शक्तींचा पराभव करीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याचा सर्वत्र विस्तार केला. शिवराज्याभिषेकाच्या या 350व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारतर्फे छत्रपती शिवरायांच्या विचारांचे जागरण करण्यासाठी संपूर्ण राज्यात विविध उपक्रम राबविले जात आहे. अनेक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. यातीलच एक महत्त्वाचा कार्यक्रम आणि उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित महानाट्याचे रविवारी आणि सोमवारी 2 प्रयोग सायंकाळी 6:30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. प्रेक्षकांनी या ऐतिहासिक नाट्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक का 350वां समारोह महाराष्ट्र की सरकार की ओर से आयोजित किया गया है. उसमें ये शिव महानाट्य जो हमारे लिए बड़ा ऊर्जा देने वाले वैचारिक के शब्दों के साथ लोगों के हृदय तक पहुँचे, नए जनरेशन को छत्रपति शिवाजी महाराज की ऊर्जा प्राप्त हो और हमारा जो राज्य गीत है दिल्ली चे ही तख्त राखो तो महाराष्ट्र माझा, उस आधार पे योगदान दिया जाए, ये हमारे तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 8605 24 50 80. लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7.